नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच क्रमांक 23 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे? 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सौदी अरेबिया, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतेच कोणत्या देशात पार पडलेली आहे? अणुऊर्जा शिखर परिषद 2023 नुकतेच कोणत्या देशात पार पडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेल्जियम, या ठिकाणी अणुऊर्जा शिखर परिषद 2024 या देशामध्ये पार पडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कुठे पार पडलेल्या आहेत? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नोएडा या ठिकाणी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजस्थान, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 मार्चच्या दिवशी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ताजमहल आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, केसरिया वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते? केसरिया वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाळ गंगाधर टिळक, हे केसरिया वृत्तपत्राचे जनक होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोंदिया, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नरेंद्र मोदी, हे भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 206 हाडे असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 28 फेब्रुवारी दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पाकयुक्त काश्मीरची राजधानी कोठे आहे? पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुझफ्फराबाद. मुझफ्फराबाद, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, 2006चा विश्वकप फुटबॉल स्पर्धा कुठे आहे म्हणजे झालेली आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप वेळेस विचारलेला आहे. 2006चा विश्वकप फुटबॉल स्पर्धा कुठे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जर्मनी या ठिकाणी झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र जाधव. हे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे DNA. याच्यामुळे आनुवंशिकता गुणसूत्राद्वारे सूचित होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, व्यक्ती आणि वल्लीचे लेखक डॅश आहेत. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक डॅश आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुल देशपांडे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, WHO कशाशी संबंधित आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. WHO कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आरोग्य. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी नाही, आणि नागपूर, औरंगाबाद आणि पणजी या ठिकाणी आहे, पण पुणे या ठिकाणी नाही. म्हणजे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? हा पण प्रश्न खूप वेळेस रिपीट झाला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता आहे? स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शनी. शनी काय आहे? स्वतःभोवती असणारा म्हणजे कडे असणारा ग्रह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, राळेगण सिंधी या गावाचे नाव कोणाशी संबंधित आहे? राळेगण सिंधी या गावाचे नाव कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अण्णा हजारे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा करतात? पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, कोणत्या झाडात आयुष्यात एकदाच फळे येतात? कोणत्या झाडास आयुष्यात एकदाच फळे येतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केळी झाडाला वर्षातून म्हणजे एकदाच फळे येतात, म्हणजे आयुष्यातून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॅश होते. भारतीय राज्यघटने निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकर हे डॅश होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय डॅश होते. IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय डॅश होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालीलपैकी हा नृत्य प्रकार प्रामुख्याने आसाम येथे आढळतो. खालीलपैकी हा नृत्य प्रकार प्रामुख्याने आसाम या म्हणजे राज्यामध्ये आढळतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहू. बिहू हे आसामचा नृत्य प्रकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे जनक कोण होते? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे जनक कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे RR पाटील. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहे? धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हॉकीशी संबंधित आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस एड्स विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस आहे जो एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, जगप्रसिद्ध सरदार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जगप्रसिद्ध सरदार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक
3 म्हणजे नर्मदा नदीवर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कधी पारित करण्यात आलेला आहे? केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कधी पारित करण्यात आलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005 या दिवशी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम पारित करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? खालीलपैकी कोणता कर हे केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आयकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ म्हणजे किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 वर्षाचा असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, कामगार दिन कधी साजरा केला जातो? कामगार दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे या दिवशी महाराष्ट्र कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतीय संसद प्रणालीतील वरिष्ठ सभागृह कोणास संबोधले जाते? भारतीय संसदीय प्रणालीतील वरिष्ठ सभागृह कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यसभा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, सेज म्हणजे काय? सेज म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. काय? सेज म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले महत्त्वाचे 40 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.